संपूर्ण जगाचा मालक म्हणून ओळखले जाणारे हे महान संत म्हणजेच श्री सद्गुरू संत बाळूमामा. 1892 साली कर्नाटकातील अक्कोळ या छोट्याशा गावात एका मेंढपाळ दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच लोक त्यांना बाळू धनगर असं ओळखत होते, पण जेव्हा त्यांच्या शब्दातून देवत्व बोलू लागलं तेव्हा ते फक्त बाळू राहिले नाहीत, तर ते सगळ्यांचे बाळूमामा झाले. शेळ्या मेंढ्यांमध्ये वाढलेले, साधी राहणी, माणसांवर आणि जनावरांवर अपार प्रेम करणारे संत. बाळूमामा बोलत कमी होते, पण जे बोलत होते ते कधीच खोटं ठरत नव्हतं. त्यांचा शब्द हा प्रत्यक्षात बदल घडवणारा आणि आशीर्वाद देणारा होता. ज्या शिवारातून बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप जातो त्या शिवाराला समृद्धी मिळते, ही आजही हजारो शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे बाळूमामांचं मंदिर लाखो भक्तांचा विश्वास बनलेला आहे. कारण बाळूमामा हे फक्त देव बनून कधी राहिलेच नाहीत, ते नेहमीच माणसात देव शोधत राहिले.